राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय। प्रभु रामचंद्र महाराज के जय। जय जय रघुवीर समर्थ भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पूसां महापातकनाशनम्। श्रीः अप्रमेय त्रयातीत निर्मल ज्ञान मूर्तये मनोगेरा विदूराय दक्षिणामूर्तये नमः। सूत उवाच कदाचिन्नारदो योगी परानुग्रहवाञ्छया पर्यटन्स कला लोकान् सत्यलोकमुपागतम्। भारत देशाची थोरवी फार मोठी आहे। वेद उपनिषदाबरोबर रामायण महाभारत ही महाकाव्य म्हणून सांगितलेली आहेत। त्याकडे इतिहास म्हणूनही पाहिलं जातं। भागवताप्रमाणेच अनेक पुराणांच्या रचना झाल्या। ऋषी मंडळींनी आपल्या तपोबलाने समाधी अवस्थेमध्ये या सर्व वाङ्मयाची निर्मिती केलेली आहे। महाभारताची रचना ही व्यासांनी केली। महायुद्ध झालं। 3 वर्षांनी ग्रंथारंभ केला आणि व्यासांनी जय नावाचा ग्रंथ लिहिलेला 24,000 मंत्राचा। हे लिहिण्यासाठी बुद्धिदाता गणपतींनी सहाय्य केलेलं आहे। व्यासांचे शिष्य वैशंपायन त्यांनी या जय ग्रंथाचा विस्तार केला। भारत नावाचा ग्रंथ केला। 81,000 ओव्या निर्माण झाल्या, मंत्र निर्माण झाले। त्यानंतर वैशंपायनांचा शिष्य सौती म्हणून आहे, त्यांनी याच ग्रंथाचा विस्तार केला। 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ तयार झाला। तोच हा महाभारत ग्रंथ म्हणून पाहता येतो। ही महाभारताची एक उद्भव किंवा त्याचा प्रारंभ कसा हे आपण पाहिलंय। तसं रामायणाच्या बाबतीत मात्र वेगळं सांगितलं जातं। रामायणाची रचना ही रामावतारापूर्वी का नंतर हा एक मोठा गहन विषय आहे। परंतु रामायणाचा उत्तर भाग रामावतारातच रामासमोर प्रगट झाला। मर्यादा पुरुषोत्तमाचं हे चरित्र आहे। या चरित्राचे आद्य प्रवर्तक रचनाकार
आदिकवी महर्षी वाल्मिकी म्हणून समजलं जातं. अमर साहित्य कृतींनी अवगाहन करायचं आहे. आपल्या सर्वांची श्रद्धा, मानसिकता, इच्छाशक्तीनी रामकथेचा वाणीवर एक संस्कार होतो आणि त्याच्यामुळेच एक आनंद निर्माण होत जातो. हे सत्र पूर्ण होताना भगवान कृष्ण म्हणजे प्रभू रामचंद्रांचे धाकटे बंधू यांच्या माध्यमातून हे सगळं पुरं होऊ शकेल असा भाग विश्वास आहे. कृष्ण कथा काय, रामकथा काय श्रवण केल्याने स्मृतीला उजाळा मिळत असतो. अत्यंत सुचिता ऊर्जस्वल मंगल असल्याने एकमेकांचे अंतःकरण जुळवले जाते. जीवनात सदा उजाळा आणि चैतन्याने भरून जातं आणि म्हणूनच या महाभारत ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून पाहतात. या जगातील सगळ्यात जुनं आद्य महाकाव्य म्हणून याला समजलेलं आहे. रामायण पाहिलं तर काव्य आहे, महाभारत नंतरचं काव्य आहे. महर्षी व्यासांनी रामायण महात्म्य अनेक पुराणात गायलेले आहे. व्यास बृहद्धर्म पुराणात म्हणतात, पठ रामायणं व्यासं काव्यबीजं सनातनं यत्र रामचरित्रस्य तदहं तत्र शक्तिमान. आणि म्हणून रामायणाचं महात्म्य असं आहे की जिथे रामायण गायलं जातं जिथे हा ग्रंथ असतो तिथे परिसर हा समर्थ शक्तिमान असा बनत असतो. रामायणं पठन्ति ते प्रसन्नो असि कृतस्वता करिष्यामि पुराणानि महाभारतमेव च. रामायण जिथे गायलं जातं तिथे सदैव प्रसन्नता ही टिकत असते. त्यामुळे पुराण, महाभारत यांनीही एक प्रसन्नता, पवित्रता प्राप्त होते. अशा स्वरूपाचं ज्याचं महात्म्य आहे, तपस्वाध्याय निरंतरम तपस्वी वागवीदाम वरदम, हिते व्यासांनी रचना करताना तपहा आणि तपस्वी हे 2 वेळा शब्द आलेले. पहिला तप शब्द म्हणजे ब्रह्मदेवांचा साक्षात्कार, दिव्यत्वाचा आशीर्वाद आहे. अवगाहन केलं पाहिजे हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यामुळे रामायणातील प्रत्येक श्लोक हा श्रीराम अचित्य शक्तिमानाचा, लोकोत्तर धर्मप्रियतेचा
त्यामध्ये हा विचार व्यक्त करतायत। हा विश्वाचा इतिहास असून रामायण महाभारत असं हे धर्म अर्थ लोक व्यवहार परलोक सुरुवातीच्या लाभाकरता प्राप्त नीतिमत्ता एक साधुता आहे। सद्गुण संपन्नता हे सर्वतोपरी आहे। म्हणून रामायण राम तनु म्हणून त्याला म्हटले। अश्रित वात्सल्य तसंच ईश्वर शक्तीचा आविष्काराने प्रगट होतो। हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं। रामाने सर्वांचंच धर्मपालन केलेलं आहे। वास्तविक रामायणातनं काय शिकायचं आहे? असते मित्रांचे गुण प्रगट करावे, अवगुणाचा त्याग करावा ही त्याच्यामधली लक्षणं असतात। आणि म्हणूनच रामाने 5 गोष्टी केल्या। सुग्रीवालाचा शत्रू बाली याचा वध केला, सुग्रीवाला राज्य दिलं, सुग्रीवाला सुपंथावर चालण्याचा आदेश दिला, सुग्रीवाचं यश वाढवलं, सुग्रीवाला परलोकाची एक व्यवस्था करून दिलेली आहे। रामावतारामध्ये इंद्र आलेला आहे, तो सूर्य इंद्र म्हणून आला। सुग्रीव इंद्र जो आलेला आहे तो रामावतारात बाली म्हणून होता, सूर्याच्या ठिकाणी सुग्रीव होता, कृष्ण अवतारात अर्जुन आणि कर्ण म्हणून आलेले आहेत। जो शरण भगवंताला आलेला आहे त्याला मात्र हे रक्षण त्याचं झालेलं आहे। आणि म्हणूनच रामायणाचं महात्म्य हे स्कंद पुराणात आलेलं आहे। प्रभू रामचंद्र सर्व संसाराला आश्रय देणारे,
शरण आल्याशिवाय भगवंताची अनुभूती येत नाही. आणि यामुळे कलियुगातील सर्वांना दोषयुक्त मुक्त करण्याचं सामर्थ्य रामनाम आणि रामचरित्रात आहे. अशा सच्चिदानंदमय परमात्म्याला वंदन करून भजन चिंतनाचा प्रारंभ करतायत असं या ठिकाणी ऋषी नाही, त्याचं नाव आहे अद्भुत रामायण. आणि अद्भुत म्हणायचं कारण असं आहे, एकच उदाहरण देतो त्या ग्रंथातलं. की सेतू बांधायचं काम रामाला समजत नाही नक्की काय करावं, म्हणून रामानी शिवलिंगाची स्थापना करायची ठरवलं आणि त्याला पौरोहित्य करायला कोणी मिळेल कधी आहे, वाल्मिकीच्या अगोदर का नंतर, हे कळणं आत्ता या ग्रंथानुसार अत्यंत कठीण आहे. परंतु हा संवाद आहे, कथानक तेच आहे. जो माया जीव ईश्वर यांच्या पलीकडे आहे आणि निर्मल विषयरूप मलविवर्जित आत्मस्वरूप ज्ञान हे शरीर धारण करणारे आहे, अशा दक्षिणामूर्तीला म्हणजे शंकरांना, शंकरांचा हा अवतार झालेला आहे, त्यांना मी वंदन करतो, असा या ठिकाणी पहिल्यांदा प्रारंभ आपल्याला दिसून येतो. सभोवती देहधारी वेद बसलेले, एकूणच सर्व दैदिप्यमान स्थिती आहे सभागृहामध्ये. मार्कंडेय मुनी सगळी स्तुती करतायत. ज्याच्या सान्निध्यामध्ये सरस्वती भगवती आहे, मनोरथ पूर्ण करणारी आहे, अशा ह्या चतुर्मुख ब्रह्मदेवाला मुनिश्रेष्ठ नारद जे आहेत ते वंदन करतायत.
ब्रह्मदेवानी नारदांना विचारलं, तुझी काय इच्छा काय आहे, असा का आलायस? जे मनात असेल ते मला तू सांग म्हणून त्यांनी प्रार्थना केलेली आहे. पिताश्री, आतापर्यंत चांगलं काय वाईट काय हे आपल्यापासून पुष्कळ मी ऐकलेले आहे, नाही असं नाही. परंतु मला एक गोष्ट आपण सांगावी. कलियुग भयंकर आहे. दुराचाराच्या ठाई सर्वांची आसक्ती होतीये, सत्याकडे पाठ फिरवलेली आहे. देहालाच आत्मा म्हणून पाहू लागतात लोक. परनिंदा, परद्रव्य, परस्त्री वासना, परहिंसा, जीवाला त्याचीच गोडी फार लागलेली आहे. पशुप्रमाणे मनुष्याची बुद्धी कार्यरत राहते. लोक एकमेकाचा द्वेष करतील, ब्राह्मण द्रव्याकरता विद्या संपादन करतील, विद्येच्या मदानी धुंद आणि लोभग्रस्त होतील, वेदाची विक्रिय करतील. सर्व लोक आपापलं कर्म सोडून आपला धर्म सोडण्यास प्रवृत्त होतील. लोक एकमेकांचा द्वेष करतील. ज्या अर्थी सोप्या उपायांनी परलोक कसा प्राप्त होईल या सगळ्यांना, जे त्यामध्ये ईश्वरनिष्ठ आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल एवढं मला तुम्ही सांगा. शंकरांनी आपल्या प्रिय पत्नीचा आजवर गुप्त असा अध्यात्म रामायण म्हणजे का अध्यात्म रामायण? अधिक आत्मा किम अध्यात्म. गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारले, किम ब्रह्म किम अध्यात्म. 5 प्रश्न तिथे विचारलेले. तसं हिते जर विचार केला तर हे अध्यात्म काय आहे, याचा अर्थ एकच आहे. अध्यात्म प्राप्त करून देणारं म्हणजे काय आहे तर आत्म्याचं ज्ञान रामायणाच्या माध्यमातनं करून देण्याचं जो ग्रंथ तो अध्यात्म रामायण आहे. त्याविषयीच मी तुला सांगतो. हा उपदेश पूर्वी पार्वतीला मी केलेला होता. आता या सगळ्या गोष्टींकडे जर आपण पाहू लागलो तर असं लक्षात येतं की हा ग्रंथ नक्की कधी झाला असेल. कारण जर तो ग्रंथ आत्ता उपलब्ध नंतर झाला म्हणावा तर संदर्भ आधीचे मिळत आहेत. आधी झाला म्हणावा तर वाल्मिकी रामायणाचं काय विचार आहे, अशी सगळी द्विधा परिस्थिती अभ्यासकांच्या विचारात येते. आपण कुठलाच धागा धरायला नको. ज्या ग्रंथात जे विचार आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत. आपण सगळ्याचा मागोवा जाता जाता घेणार आहोत. आत्ता अध्यात्म रामायणाचा जे महात्म्य म्हणून सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण या ठिकाणी करतोय. पहिल्यांदा पार्श्वभूमी पाहिली आणि आता त्याचा विचार बघतोय. पूर्वी एकदा भक्तवत्सल पार्वती श्रीरामाचं यथार्थ स्वरूप जाणण्याची इच्छा केली. तेव्हा त्यांनी हे अध्यात्म रामायण नावाचा उत्तम
पुराण ग्रंथाचा उपदेश केलेला आहे. शिवजी असं सांगतायत पार्वतीला, अध्यात्म रामायणा श्लोकम श्लोकार्धमेव मा यह पठेत भक्ति संयुक्ता स पापान मुच्यते क्षणात. अध्यात्म रामायणातील एक श्लोक अथवा अर्धा श्लोक भक्तिपूर्वक वाचतील तो एका क्षणामध्ये पापापासून मुक्त होऊन जाईल. अशी ही एक प्रकारची प्रतिज्ञा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. जो मनुष्य एकनिष्ठेने भक्तिपूर्वक अध्यात्म रामायणाचं पठन करतो तो जीवनमुक्त होऊ शकतो. जो निरालसपणे अध्यात्म रामायणाचं भक्तिपुरस्कर पूजन करतो त्यास प्रत्येक दिवशी अश्वमेघ यज्ञाचं फळ त्याला प्राप्त होत असतं. मनुष्याला प्रत्यक्ष अक्षराबद्दल गायत्री पुनश्चरणाचं फळ मिळतं. असं या रामनवमीच्या काळामध्ये जर याचं श्रवण पठण मनन झालं तर त्यालाही अशा प्रकारचं गायत्री पुनश्चरणाचं फल प्राप्त होतं असा एक विश्वास दिलेला. आणि हे सांगताना त्यांनी सर्वप्रथम या ग्रंथामध्ये आल्याप्रमाणे रामहृदय म्हणून विचार व्यक्त केलेला आहे. रामगीता म्हणूनही आलेली आहे, परंतु रामहृदय हे जर आपण श्रवण मनन चिंतन जर झालं तर चित्तशुद्धी होत जाते. जे केल्यानंतर काय होणारे हे फळ पाहण्यापेक्षा करत असताना काय फळ प्राप्त होतं किंवा काय करावं, कुठल्या उद्देशाने आपले भाव निर्माण व्हावेत, भक्ती निर्माण व्हावी, प्रेम निर्माण व्हावं, हा उद्देश या ठिकाणी व्यक्त होतो. रामहृदय म्हणत असताना त्यांनी सांगितलेलं आहे, तत्र श्रीराम हृदयस्य पठेत सुसमाहिता स ब्रह्मग्नोपी पूतना पूतात्मा त्रिभिरैर दिनैर्भवेत. श्रीराम हृदयस्यो हनुमत प्रीति मातिकम त्रि पठेत प्रहम मौनम स सर्व इच्छित भाग भवेत. असं जे राम हृदय आहे ते त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. अशा प्रकाराने सांगितल्यानंतर रामगीतेचा विषयही सांगितला. प्रत्यक्ष पुढे जेव्हा येते त्यावेळेला आपण त्याचा विचार पाहणार आहोत. शिवानी पार्वतीला उपदेश करताना हे अध्यात्म रामायण सांगितलं. याला प्रारंभ त्यांनी केलेला आहे आणि तो प्रारंभ करताना त्यांनी बालकांडाचा प्रारंभ केलेला आहे. सर्व देवांनी पृथ्वीवरचा भार निवारण करण्यासाठी परब्रह्मरूपी नारायणाला प्रार्थना केली. त्यावेळेला सूर्यवंशात मायेने मनुष्य अवतार धारण करून भूभार हलका केला. शाश्वत कीर्ती संपादून ज्ञानस्वरूप आणि निर्विकार रामचंद्र
यांचं सगळं चरित्र मी आता तुला सांगतो, असा प्रारंभ त्यांनी केलेला आहे. प्रभू रामचंद्र सर्व संसाराला आश्रय देणारे सच्चिदानंदमय परमात्म्याला हे स्वरूप त्यांनी इथे व्यक्त केलं. असं आहे की ज्या वेळेला पाप कर्मरूप होत असतं, कर्मामधूनच पापाची निर्मिती होते, तर ताप जो असतो तो फलरूप असतो. ताप जो असतो तो फलरूप असतो. कर्माचंच फळ असतं, पण ते फळ असतं. आणि म्हणून या स्वरूपाकडे पाहत असताना आपल्याला हे ते सांगतायत एका बाजूला. हे सांगत असताना त्या दक्षिणामूर्तींच्या समोर चारी बाजूला ऋषीमंडळी बसलेली आहेत. एका बाजूला आहेत ऋषीमंडळी, एका बाजूला वेद मानवी रूप धारण करून बसलेले, एका बाजूला सर्व नद्या आलेल्या आहेत. एकूणच जर पाहिलं तर शंकर पार्वती अध्यात्म रूप ज्ञान प्रगट करतायत. याज्ञवल्क भरद्वाज सगळेजण जे आले त्यांनी कर्मरूप भावरूपानी विचार केलेला आहे. काकभृशुंडी गरुड यांनी भक्तीचा विचार केलेला आहे. तुलसी रामायणामध्ये प्रपती म्हणजे शरण भावाचा विचार आहे. लोक श्रोतृवर्ग आहेत. आनंद रामायणामध्ये वाल्मिकी आणि रामांचा जो संवाद आहे तो आहे, आणि त्याच्यामध्ये संवादामध्ये लवकुशांचा संबंध व्यक्त केलेला. असा जर हा भाग पाहिला तर हे सगळे आपल्या डोळ्यासमोर असावे. ते वर्णन या ठिकाणी पहिल्यांदा केलेलं आहे की कसे कसे लोक बसलेली आहेत आणि त्यांनी कसं कसं उचललेलं आहे या सर्वांमधून. आता पहिल्यांदाच एक विचार केला गेला पाहिजे की एका वेळेला परशुराम हा सुद्धा विष्णूंचा अवतार, प्रभू रामचंद्रांचाही विष्णूंचा अवतार. मग अवतार हे दोघंही विष्णूंचेच असताना रावणाचा वध करण्यासाठी प्रत्यक्ष विष्णूला परत यावं का लागलं? म्हणजे परशुराम तिथे होतेच, तोही विष्णूंचाच आवेश अवतार आहे, मग तरी यावं का लागलं? तिथे सूत्र असं आहे की पूर्णपणे तमोगुणी रावण आणि पूर्ण तमोगुणाचा नाश करण्यासाठी पूर्ण सत्वगुणच असावा लागतो. परिपूर्ण सत्वगुण हे तिघही त्या ठिकाणी जरी होते, म्हणजे कार्तवीर्य राजा पण अत्यंत लोभी, पराक्रम कलंकित झाला. परशुराम अत्यंत क्रोधी, पराक्रम कलंकित झाला. बाली सुद्धा तेवढाच पराक्रमी होता, पण पूर्णपणे कामी, म्हणून तोचाही पराक्रम कलंकित झाला.
त्यामुळे भगवान विष्णूंना पूर्ण शुद्ध रूप सत्वगुणाचं धारण करून मर्यादेने राहून त्याचा वध करण्यासाठी यावं लागलं. आता ही सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या आणि हे सूत्र जर पाहिलं तर लक्षात येईल आपल्याला की का आज सत्वगुणाचा प्रभाव पडत नाही, तमोगुणाचाच का पडतो. जिथे भगवंताला सुद्धा त्या स्वरूपासाठी यावं लागलं, विश्व उद्भक्ती स्थितिलय दिनेषु हे तुम्ही कमाया आश्रम विगत माया अचिंत मूर्तिम आनंद सानंदमलम निजबोध रूपम सीतापतिम विदित तत्वमहम नमामि. आणि म्हणून हे निजबोध रूप सीतापती म्हणजे रामचंद्रांचे, त्याला आमचा नमस्कार असो, हा भाग त्या ठिकाणी व्यक्त होतो. पार्वतींनी प्रश्न केलेला आहे, नमस्तो तुदेव जगन्निवासा सर्वात्मदृक्तम परमेश्वरो असे पृच्छामि तत्वं पुरुषोत्तमस्य सनातनं त्वां सनातनोऽसि. गोप्यं वदन्त अनन्तवाचं वदन्ति भक्तेषु महानुभावा. तपप्योऽहं तव देवभक्ता प्रियोऽस्मि तं त्वं वदत् यतुत्पृष्ठमि. ज्ञानं सविज्ञानमथानुभक्ति वैराग्ययुक्तं सभीति विभास्व. जानास्मि योषिदयि त्वक्तुक्तं यथा तथा ब्रूहि तरन्ति तेन. तिने असा त्या ठिकाणी प्रश्न केलेला आहे, हे जगन्निवासा, विश्वाला आत्मस्वरूप पाहणारा तू परमेश्वर आहेस, तुला मी नमस्कार करते. तुम्ही अविनाशी आहात, सनातनात, सत्य हे आपलं रूप आहे. सत्पुरुष आपल्या भक्तांना जे सांगत असतात, तथापि मी सुद्धा एक तुमची भक्त आहे, म्हणून मी तुम्हाला विचारतेय, जीव संसार समुद्र तरुण जाण्यासाठी भक्ती वैराग्य यांनी युक्त आणि अनुभव देणार जे ब्रह्मज्ञान मला थोडक्यात कळेल अशा प्रकारचा उपदेश आपण मला करावात, अशी प्रार्थना ती करते. श्रीरामांच्या ठिकाणी दृढभक्ती ठेवणं ही संसार समुद्र तरुण जाण्याची प्रसिद्ध नौका आहे. संसार तरुण जाण्यास भक्ती हे मुख्य साधन आहे. तर मला हा एक मार्ग आपण सांगावा, ही प्रार्थना केलेली आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, आणि जे सांगितलं ते रामहृदय म्हणून. महात्म्यामध्ये फक्त रामहृदयाचा उल्लेख केला, आता प्रत्यक्ष रामहृदय त्यांनी इथे सांगितलंय. एकूण 17 मंत्र त्यामध्ये येतात. समर्थ संप्रदायामध्ये हे रामहृदय गायलं जातं प्राधान्याने. तसे या ठिकाणी सुद्धा या रामहृदयाचा एक भाग फार अतिशय कोमल असा आहे. सर्वप्रथम ते सांगतायत, महादेव सांगतायत, श्री महादेव उवाच, धन्यासि भक्तासि परमात्मतत्वं यज्ञातुमिच्छामि तव राम तत्वं पुराणकेनाप्यबीचोदयं वक्तुं रहस्यं परमं निगूढं. हे गूढ जे आहे ते मला सांगा. आता वास्तविक बघत असताना गीतेच्या अध्यायामध्ये इति गुह्यतमं शास्त्रम,
असा उल्लेख येत असतो. आता गुह्य आणि गूढ ह्याच्यामध्ये काय फरक आहे? गूढ हा शब्दाचा अर्थ आहे रहस्यमय. काय गौड बंगाल गूढ आहे कोणास ठाऊक. म्हणजे आता गौड बंगालचा अर्थ आपल्याला समजू शकतो. मला वाटतं मी काय त्याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पण गुह्यतम, गुहार्थ म्हणजे काय आहे? गुह्यार्थ म्हणजे काय आहे? गुह याचा अर्थ, गुह्य याचा अर्थ आहे संक्रमण होणं. जे काही आम्ही तुम्हाला आत्ता सांगितलं किंवा सांगतोय ते त्या ठिकाणी संक्रमित हो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर शब्द असा येईल, ये हृदयीची ते हृदयी घातले ते गुह्यतम. आम्ही गुह्य कुठे वापरतो कसा ह्याचा फरक लक्षात यावा म्हणून सांगतो. इथे त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. निगूढम म्हणजे गुहण, म्हणजे हे जे मी सांगणार आहे ते तुमच्या अंतःकरणामध्ये स्थिरावलं जावं. कारण एक एक गोष्टींचा अर्थाचं सुद्धा एक महात्म्य असतं. सगळ्यांना सगळं काहीच कळेल असं होत नाही. एखाद्या साध्या गोष्टीमधून सुद्धा एखाद्या गोष्टीचा विलक्षण अर्थ हा चटकन एखाद्याच्या बुद्धीला, मनाला, चित्ताला चाटून जातो, प्रगट होतो आणि तो हृदयामध्ये बसला जातो. ये हृदयीची ते हृदयी घातले, हे गुहण आहे. हे गूढ, निगूढम म्हणजे हिते. गूढ म्हणजे रहस्यमय. रहस्य म्हणजे काही नाही, आपल्याला तसं काही नसतं इथे. आणि म्हणून हिते त्यांनी सांगितलं काय आहे. तेव्हा त्यांनी प्रारंभाला सांगितलं, ते पार्वती, श्रीराम हा परमात्मा असून मायेचा त्याचा काहीही संबंध नाही, हे तू पहिलं लक्षात ठेव. तो अनादि अनंत रूप पुरुषोत्तम आहे. मायेनी त्यांनी जग निर्माण केलं. आकाशाप्रमाणे तो आत बाहेर सर्वत्र व्यापून आहे. मायेनीच हे सगळं सृष्टी निर्माण करतो, त्यामध्येच तो राहतो, त्यामध्येच तो सगळा लय करून ठेवतो. लोहचुंबकाच्या सान्निध्याने लोखंडाला चालना मिळते, त्याप्रमाणे अनंत ब्रह्मांड चारी बाजूनी फिरत असतात. मूढ अंतःकरणाच्या मनुष्याला त्याच्या अंतःकरणावर मायेचं आवरण पडलेलं असल्यामुळे त्याला त्याचं ज्ञान हे होत नाही. परंतु पुत्राधिकाच्या ठायी आसक्ती झालेले आणि अनेक कर्मात गुंतलेले लोक निर्मल आशामय मायेपासून परमात्मा स्वरूपी रामचंद्रांच्या ठिकाणी अज्ञानाने लाटतात आणि संसारात वरचेवर पडतात. ज्याप्रमाणे तेजोमय सूर्याच्या ठिकाणी भयंकर असणं, अंधकार असणं कधी शक्य होत नाही, त्याप्रमाणे एकदा का रघुनाथाचं पूर्ण ज्ञान झालं की जीवाच्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही, हा विश्वास पहिला शिवजी व्यक्त करतात. मनुष्याला आपल्या भोवती फिरून दृष्टी फिरली असता घर वगैरे सर्वच फिरत राहतं. त्याप्रमाणे शरीर इंद्रिय या ठिकाणी राहून अंतःकरणाकडून केले जाणारे कर्म आत्म्यावर आरोपल्याप्रमाणे मनुष्य हा मोहामध्ये गुरफटला जातो. भक्तांचे संकट हरण करणाऱ्या शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण असलेल्या श्रीरामाच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान दोन्ही कसं राहू शकेल असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून
मायेचा केवळ साक्षी अशा कमलनयन रघुपती श्रीरामचंद्रांच्या ठिकाणी मायेचा आश्रय असल्यामुळे मोह उत्पन्न करणारे ज्ञान राहत नाही. तेव्हा सीता, रामचंद्र आणि मारुती यांचा मी तुला गुप्त संवाद सांगतो. पूर्वी रामावताराच्या काळी विख्यात श्रीराम हा रणांगणावर देवशत्रू रावणाचा पुत्र सैन्य वाहन इत्यादीचा नाश करून सुग्रीव, लक्ष्मण, हनुमान हे अयोध्येला आले आणि त्यावेळेला वशिष्ठ वगैरे येऊन त्यांनी या ठिकाणी सूर्याप्रमाणे कांतिमान असलेल्या रामचंद्राला त्या ठिकाणी सिंहासनावर बसलेला पाहिलं. दुसऱ्या कशाची इच्छा नसून ज्ञानाची इच्छा आहे आणि म्हणूनच सीतेला त्या ठिकाणी हनुमान असं म्हणतोय, मातोश्री मला आपण उपदेश करा. त्यावेळेला सीतामाईंनी सांगितलं, श्रीरामाचं सत्य स्वरूप समजेल अशा रीतीने तुला मी सांगते. सच्चिदानंद सर्वत्र या त्रिकाला बाधित सच्चिदानंद अर्थात ज्याला त्रिकालाची बाधा नाही, ज्ञान आणि आनंद ही त्याची रूपं आहेत. त्याच्या ठिकाणी द्वैत नाही, त्याच्या ठिकाणी उपाधी, धर्म आणि गुण वगैरे सत्तारूप हे असल्यामुळे इंद्रियाला गोचर अगोचर ब्रह्मस्वरूप हे रामाचं रूप आहे. हे लक्षात ठेव. उत्पत्ती स्थिती लय करणारी आदिमाया मी आहे. केवळ सान्निध्याने हे जग मोठ्या दक्षतेने मी निर्माण करते. हे जग माझ्याकडून निर्माण झाले आहे. अज्ञानी लोक सर्व कर्तृत्व माझ्या सान्निध्यामुळे रामावर आरोपित करतात. अयोध्या नगरीत अतिशुद्ध रघुवंशामध्ये जन्म घेणं, विश्वामित्राला मदत करणं, यज्ञ रक्षण करणं, अहल्येचा शापमुक्त करणं, महा सामर्थ्यवंत शंकराच्या धनुष्याचा भंग करणं, पाणी ग्रहण करणं, माझं परशुरामाचा गर्भ हरवणं इत्यादी सर्व गोष्टी केलेल्या आहेत. तेव्हा लोकांकडून भ्रांतीने मर्यादा रहित आणि अधिकार अशा साक्षीभूत चैतन्याच्या ठिकाणी आरोपलं जातं. अभ्यास प्रतिबिंब हा मिथ्याज्ञान या सगळ्यांचं भेदरहित हे स्वरूप प्रभूंचं आहे. हे सगळं जाणण्यासाठी आता तिने साधन सांगितलं. तत्वमसीचा बोध करून घ्या. तत् असी असा जो बोध आहे तो तत्वमसीचा बोध तू करून घे. जीव आणि ईश्वर तत्वमसी बोधाने ऐक्य करून घ्यायचं. म्हणजेच त्या ठिकाणी म्हणाले मोहपाशातून तो दूर राहू शकतो. नुसतंच जरी आम्ही भक्तीने गेलो तरी सुद्धा प्राप्त होणार नाही असं नाही, पण अनंत काळाची वाटचाल चालू राहील. म्हणून भक्तीबरोबर ज्ञानाबरोबर भक्तीचाही त्यांनी पुरस्कार या ठिकाणी केलेला आहे. आणि यासाठी त्यांनी सांगितलं, हे मारुती, माझ्या स्वरूपाचं किंवा रामांच्या स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी तत्वमसीचा बोध करून घेऊन भक्तिप्रेमाने हे तू हृदय समजून घे आणि मगच त्याचा अभ्यास कर, असं हे रामहृदय या ठिकाणी त्यांनी सांगितलं. हे सांगताना त्यांनी सांगितलं, मग त्यावेळेला ब्रह्मदेवांनी वगैरे त्यांची स्तुती केली. आणि आता त्यांनी सांगितलं, बाबा रे, ज्या वेळेला हे सगळे जण परब्रह्मरूपी नारायणाकडे आलेले तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली की आपण ह्या ठिकाणी हा भूभार हलका करा. पौलस्य ऋषींचा पुत्र जो आहे तो मदोन्मत्त झालेला आहे. महापराक्रमी मुलगा राक्षसांचा राजा रावण हा या ठिकाणी आपल्या वराने मदोन्मत्त झालेला आहे.
तेव्हा विष्णूंनी सांगितलं, कश्यपस्थ वरो दत्त तपस्या तोषिते मी म्हणाले कश्यपांच्या तपस्येवर संतुष्ट होऊन त्यांना वर दिला. मी त्यांचा पुत्र व्हावा असा वर त्यांनी मागितला, तसे होईल म्हणून मी सांगितलं. सांप्रत काळात कश्यप हा दशरथ आलेला आहे. त्याच्या ठिकाणी मी पुत्रवत स्वीकारून कौसल्या आणि त्याच्या 2 पत्नी यांच्या उदरी वेगळे 4 अवतार धारण करेन. माझी योगमाया देखील सीता म्हणून जनकाच्या घरी प्रगट होईल. तिचं सविस्तर ही गोष्ट मी पूर्ण करेन. अशा प्रकाराने नारायणाने आशीर्वाद त्यांना दिलेला आहे. या भूतलावरती शंकर पुढे सांगतायत, दशरथ नावाचा अयोध्येमध्ये राजा होऊन गेलेला आहे. सूर्यवंश आहे, परंतु संतान मात्र नाही. वशिष्ठांना त्यांनी प्रार्थना केलेली आहे. तेव्हा शुभ लक्षणांनी युक्त असा पुत्र मला प्राप्त होऊ देत ही विनंती त्यांनी केली. अनेक प्रयत्न झालेले आहेत. भूदान झाले, यज्ञ झाले, कर्म झालं, परंतु आपत्य नाही. शेवटी वशिष्ठांनी सांगितलं, लक्षात घ्या, प्रत्येक जण तपस्वी जरी असला तरी सुद्धा कोणाचं कर्म तप फलोन्मुख होईल कोणासाठी हे आपण ठरवू शकत नाही. म्हणून ते तपस्वी नाही असं नाही आहेत, ते तपस्वीच आहेत. पण ज्याप्रमाणे आपण एक बघतो की आपल्याच घरामध्ये आपलेच नातेवाईक किंवा आपलीच लोक असतात किंवा आपली मुलं बाळं असतात, ते आपण सांगितलेली गोष्ट ऐकतात असं होत नसतं. मग तुमच्या साधना कमी पडल्या म्हणून होतं का? तुमचं सांगणं गैर असतं का? पण तो प्रभाव तपाचा पडत नाही. पण तुम्हीच त्यावेळेला त्या तपाच्या प्रभावाचा दुसऱ्याला मात्र लगेच उपयोग होतो. हे का येतं? वशिष्ठांचं तेच झालंय. सगळे यज्ञ यागादी कर्म केली, सगळ्या गोष्टी पाहिल्या, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या, पण शेवटी ते म्हणाले आता मी गोष्ट करणार नाही, पण आपण पत्रकामेष्टी यज्ञ परत करू. म्हणजे पहिला केला नव्हता असं नाही, पण मी असेन पण मी करणार नाही. मग कोणाला बोलवायचं? तेव्हा त्यांनी सांगितलं शृंग ऋषींना बोलवलं पाहिजे. हे जे आहेत ऋषी शृंग जे आहेत ते स्वर्गामध्ये आहेत. त्यांनी यज्ञ केल्याबरोबर अग्निनारायण प्रगट होईल, अग्निनारायणाकडून पायस मिळेल आणि ते जर ग्रहण केलं तुझ्या पत्नींनी तर त्यांच्या उदरी परमेश्वरच पुत्र रूपाने प्रगट होईल. हे त्यांना कळालेलं आहे, आधीच सांगितलं. त्याप्रमाणे वशिष्ठ आणि ऋषशृंग मुनिश्रेष्ठांना वंदन करून त्यांनी अनुमोदन घेतलेलं आहे. आता हा विभांडकांचा पुत्र आहे. हरणीपासूनच तो त्याची निर्मिती झालेली आहे. ही तपस्या आहे. आपल्याकडे हे सगळे प्रयोग होते, प्रत्यक्ष संबंध नसत. हे मन संकल्प असत. मनशक्तीचा विचार होता तेव्हा त्याचा प्रभाव पडत असे.
आणि विभांडक ऋषींनी ठरवलेलं होतं की आता याला स्त्रीचं दर्शनच द्यायचं नाही, याची तपस्या वाढू देत, विश्वकल्याण होऊ देत. पण विभांडक ऋषी आपल्याला सरळपणे परवानगी देणार नाहीत, हे लक्षात घेतलेलं होतं. म्हणून वशिष्ठांनी मोठ्या युक्तीने त्या ऋषशृंगाला अयोध्येमध्ये आणलेले आणि सर्वप्रथम त्यांनी काय केलं आहे, अन्य ठिकाणी हा उल्लेख नाही, इथेच फक्त अध्यात्म रामायणात. लोमपाद नावाचे ऋषी होऊन गेलेले आहेत. नाही, लोमपाद नावाचा राजा होऊन गेला, तो दशरथाचा मित्र होता. त्याची कन्या शांता नावाची दशरथाने घेतली, तिचं कन्यादान केले म्हणून ती त्याची कन्या झाली. पण ती लोमपाद राजाची कन्या आहे. पण आता मात्र ती कन्या दशरथाची म्हणून झाली आणि त्यांनी तिचा विवाह त्याच्याशी करून दिला आणि त्याला आधी इथे भूतलावर अडकवून ठेवला. किती युक्त्या प्रयुक्त्या असतात बघा. आजच आहेत असं वाटायला नको. कुठे कोणाला आसक्ती निर्माण होईल आणि केव्हा कोणाची काय स्थिती येईल हे ठरवता येत नाही. म्हणून त्यांनी त्यावेळेला त्या स्वरूपाने विचार केला. त्यांनी त्यावेळेला यज्ञ केला. यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञात अग्निनारायण प्रगट झालेले आहेत. अग्निनारायण प्रगट झाले त्यावेळेला दशरथ, कौसल्या आणि कैकेयी असे तिघजणच तिथे होते, सुमित्रा नव्हती. त्या देवतेनी अग्निनारायणांनी आणलेलं पायस स्वर्गलोकीचं ते त्यांनी दशरथाच्या हातात दिलं. दशरथाने तात्काळ जसं आपण करत असतो की ओटीमध्ये पुरुषाला नारळ मिळाला की त्यांनी पत्नीच्या पदरामध्ये द्यायचा असतो लगेचच, तसं त्यांनी त्याचे 2 भाग करून दोन्ही पत्नींना दिले, वंदन केलं. अग्निनारायण गुप्त झाले आणि त्याच वेळेला सुमित्रा तिथे आलेली. दोघींनीही आपापला एक एक भाग, थोडा थोडा भाग हा सुमित्रेला दिलेला. अशा प्रकाराने होऊन त्यांनी मोठ्या आनंदाने त्याचा स्वीकार केला. पुढे यात घटना आली नाहीये, पण अन्य ग्रंथात आलेली आहे. हा शृंगाला इथे थांबवून ठेवलेला आहे. म्हणून त्याला दक्षिणेकडे पाठवलं, उत्तरेकडून. शृंग पर्वतावरती त्याचं वास्तव्य झालं. तिथे तो राहिला. तिथे त्यांनी शिवाची आराधना केली. पुढे आद्य जगद्गुरु शंकराचार्य उत्तरेकडून दक्षिणेकडे चालले असताना त्या स्थानामध्ये एका ठिकाणी जेव्हा ती शारदंबा मागे निघालेली आहे, मी तुमच्याच बरोबर येणार. कुठे येणार? तू नेशील तिकडे येणार, पण मागे वळून जर तू पाहिलंस तर त्या ठिकाणीच मी राहणार. ती चालत असताना तिच्या पायाचा आवाज यायचा, म्हणजे घुंगरांचा आवाज यायचा. असेच दक्षिणेकडे चालले असताना एका ठिकाणी त्यांना असं दिसून येतं की बेडूक ही प्रसूती होतीये बेडकीची,
आणि पाऊस खूप पडतोय, तिच्यावरती नागांनी फणा धरलेला आहे. हे पाहिल्याबरोबर शंकराचार्य एक सेकंद तिथे थांबले. तो आवाजही थांबला. त्यामुळे त्यांनी मागे वळून पाहिलं. ती शारदंबा माता ही तिथे स्थिरावली गेली. ते स्थान म्हणजे शृंगेरी. तिथूनच पुढे 5-7 किलोमीटरवरती हा शृंग ऋषींचा पर्वत आहे. तपस्या, तपस्थली प्रत्येकाची भूमिका किती स्वरूपांनी नटलेली असते आणि तपसामर्थ्य कसं एकमेकासाठी प्रगट होत जातं, यासाठी हा भाग आपल्याला या ठिकाणी सांगितला. यथावकाश त्यांना त्या ठिकाणी पुत्ररत्न प्राप्त झालेले. तिघेही जणी गर्भवती झाल्या आहेत. चैत्र मासामध्ये शुक्ल पक्षामध्ये 9वी तिथीला पुनर्वसुयुक्त शुभकारक कन्या कर्क लग्न 5 ग्रह उच्चस्थानी असताना, सूर्य मेष राशीत असताना पुष्पवृष्टी एकसारखीच होत होती आणि जन्म मरण विरहित जगन्नाथ परमात्मा तिथे प्रगट झाला. प्रभु रामचंद्र महाराज की जय. नीलकमलाच्या पानाप्रमाणे श्यामल वर्णाचे पितांबरधारी चतुर्भुज नेत्रयुक्त असणारे तांबूस वर्णाचे दैदिप्यमान कुरटकुंडल असणारी ती मूर्ती होती. केस कुरळे होते. हातात शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं स्वरूप होतं. मुद्राहास्य होती. कौसल्याने त्याच वेळेला नमस्कार केला आणि सांगितलं, हे पुरुषोत्तम, तू वाणीला आणि बुद्धीला न समजणारा असा आहे. सत्ता हे तुझं रूप आहे, ज्ञान हे तुझं शरीर आहे. म्हणजे परमात्म्याचं स्वरूप ही व्यक्त करतीये. परमात्मा प्रत्यक्ष भेटेल असं होणार नाहीये. ही सूचना ही ते एक प्रकारची दिलेली आहे की तो कसा आहे. ज्ञान ज्याला होतंय तेच त्याचं शरीर आहे आणि सत्ता हे त्याचं रूप आहे. ही राज्य सत्ता आहे, ही केंद्रशासित सत्ता आहे. दिसते का सत्ता कोणाला? पण स्वीकार आहे ना. हा स्वीकार भगवत शक्तीचा आम्ही कसा करतो यावर त्याला महत्त्व अवलंबून आहे. म्हणून सत्ता हेच तुझं रूप, ज्ञान हे शरीर आहे. सत्वादी गुणांनी मायेच्या आधारीने विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करत असतो. ब्रह्मा विष्णू महेश यापासून तू वेगळा नाहीस. माया दोषरहित असा तू आहेस. तेव्हा सर्व भूतांच्या ठिकाणी समदृष्टी ठेवून अज्ञानरूपी अंधकाराचं आवरण असलेल्यांना हा मात्र कधीही समजत नाही. यासाठी जर काही असेल तर तू सामान्य माणसासारखाच समोर ये. देवकीने जे सांगितलं, चतुर्भुज नारायणाच्या रूपात तू प्रगट होऊ नको, ते ध्यानालाच योग्य आहे. तेव्हा हे तुझं रूपही तसंच इथे कौसल्या माता सांगते, ते ध्यानास योग्य आहे. पण तू असा चतुर्भुज नारायणाच्या रूपात प्रगट होऊ नको, सामान्य माणसाच्या रूपातच आहे. संसार समुद्रामध्ये पती पुत्र द्रव्य इत्यादी मग्न झालेली मायेने भ्रमण करते आहे. परंतु आता मात्र तुझ्या चरणाशी मी राहणार आहे. तुझं स्वरूप सर्वदा माझ्या अंतःकरणात राहू दे. जगाला मोह घालणारी तुझी माया मला कधीही मोह न घालो. विश्वात्म हे माझं अलौकिक रूप आता आवरून धर. महानंद रूप अतिशय कोमल असं बालरूप धारण कर आणि मला ते दाखव. तुझ्याशी भाषण आणि आलिंगन या योगाने करता येईल हेच माझं स्वरूपात तू राहा.
तेव्हा भगवंतानी सांगितलं, हे माते, यदृष्टम तव अंबा तद्भवन्तु नान्यथाः अहम तु ब्रह्मणा पूर्वं भूमे भारमुत भारार उत्पत्ते प्रार्थितो रावण महंतो मनुष्यत्वम उपागतः. रावणाचा वध करायचा आहे, हे जरी असलं तरी सुद्धा लक्षात घेऊन मी मनुष्य रूप धारण करणार आहे. अशा प्रकाराने दोघांचा संवाद झाला. बाळाने प्रभूंनी लहान बालकाचं रूप धारण केलेलं आहे. त्याच वेळेला दोघीही प्रसूत झाल्या. कौसल्येला कैकेयीला भरत नावाचा मुलगा झाला, हिला राम झालेला. वैशिष्ट्यता आहे. सुमित्रेला 2 भाग मिळाले, त्यामुळे त्या ठिकाणी शत्रुघ्न आणि भरत लक्ष्मण हे 2 मुलं तिथे त्यांना झालेली आहे. अशा पद्धतीने चौघही एकाच वेळेला जन्माला आलेले आहेत. आपली समजूत आहे रामच अगोदर झाले, राम झाले बरोबर आहे, पण एकाच वेळेला तिन्ही मालामध्ये मुलं झालेली आहेत. सगळ्यांना आनंद झाला, सगळेजण आलेले आहेत आणि सगळ्यांनी त्या बाळांचं कौतुक केलेलं आहे. देवदेवता दर्शनाला आलेले आहेत. नवग्रह आले, ग्रहमंडल आलं. चंद्राला येता येईना, कारण सूर्य जिथे आहे तिथे चंद्र येऊ शकत नाही. तेव्हा चंद्राचा आक्रोश सुरू झाला. प्रभूच्या लक्षात आलं. प्रभूंनी सांगितलं, काळजी करू नको सारे, मी पण तुझा स्वीकारच करतो ना, काळजी का करतोस तू? आणि पुढला अवतार घेणार आहे तेव्हा तुझ्या सान्निध्यातच घेईन मी, आश्वासन दिलेलं आहे. मग आत्ता स्वीकार करणार म्हणजे काय करणार? तर श्रीरामांचं नाव घेत असताना श्रीराम हे नुसतं नाव घेतलं जात नाही, श्रीरामचंद्र नाव घेतलं जातं. म्हणून देवानी चंद्राचा केलेला स्वीकार म्हणून तो श्रीरामचंद्र हे झालेलं आहे. श्रीरामचंद्र हे प्रभूचं नाव झालेलं आहे. भक्ताची इच्छा कशी आहे हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा प्रकाराने हे त्या ठिकाणी राहिले. अतिशय उत्तम प्रकारचा आता वृद्धावस्थेमध्ये रामाला दशरथाला ही पुत्रप्राप्ती झाली, त्यामुळे सगळेच जण आनंदित आहे, प्रजा पण आनंदित आहे. सगळेजण एकत्रच खेळायचे, एकत्र वाढायचे. रामाचं स्वरूप लक्षात येण्याच्या दृष्टीने कौसल्या मातांनी सोन्याचं पिंपळाचं पान त्याच्या मस्तकामध्ये रोवलेलं आहे. शरीरावर ते झळकत होतं. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे रत्नांचे मोत्यांचे हार होते. वाघनखही घातलेलं होतं. पायामध्ये कमरेमध्ये घुंगरं आहेत, हातात भाऊभूषण आहेत, हास्ययुक्त मुखात लहान लहान दात दिसत आहेत, नीलपण्याप्रमाणे कांती आहे. अंगणामध्ये वासरांच्या मागून चारी बाजूनी त्यांना रांगताना पाहून दशरथ आणि कौसल्या यांनाही अत्यानंद होत होता. दशरथ त्यांना भरवत असे. असं हे सगळं स्वरूप त्यांनी सांगितलं. योग्यांना केवळ योग साधनेने आकळला जाणारा परमात्मा तिच्या ठिकाणी आज प्रगट झालेला होता. केव्हा केव्हा हसत चिखलानी माखलेल्या हातांनी स्वतःहून तो घास घ्यायचा
आणि दशरथालाही तो भरवायचा, कौसल्या माताला भरवायचा. प्रत्येक महिन्याचे वाढदिवस त्यांनी केले. अनरसे, मोदक आणि करंजा, कानवले ही वायनही दिलेली आहेत. अति चपळपणामुळे सगळी कामं सोडून त्यांच्याच मागे यांना त्यांच्या मागे लागायला लागायचं. अशा प्रकाराने बाललीलांचा भाव त्यांनी या ठिकाणी प्रगट केला. तेवढ्यामध्ये आता ही बालकं मोठी झाली, त्यांचा उपनयन संस्कार झालेला आहे. आणि उपनयन संस्कार झाला तर बरोबरच लगेचच विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत. आता ते काय सांगतायत त्याचा विचार आपण उद्या बघू. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज के जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. प्रभु रामचंद्र महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ.